नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. गोकुळचा राजकीय संघर्ष तापला. हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात आव्हानाची भाषा. गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया अखेर सुरू झाल्यानंतर दुसरीकडे राजकीय संघर्ष तापला आहे. गेल्या वेळी सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाचा वाटा असणारे काँग्रेसचे विधान परिषदचे गटनेते सतेज पाटील आणि अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाटा वेगळ्या झाल्या असून या दोघांनी उभयतांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांच्या नावे ठराव असणाऱ्या संस्थाविरोधात नोंदवलेली हरकतच बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर संस्थेचे कर्मचारी, कंत्राटदार हे त्या संस्थेचे मतदार नसावेत अशी तरतूद सहकार कायद्यात नाही. त्यामुळे त्यांचीही नावे यादीतून वगळता येणार नाहीत असा युक्तिवाद हरकत घेतलेल्या दूध संस्थांतर्फे ॲडव्होकेट लुईस शहा, ॲडव्होकेट प्रबोध पाटील यांनी केला आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयात मंगळवारी दूध संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांच्या नावे असणारे ठराव, गोकुळचे कर्मचारी, कंत्राटदार यांच्या नावे असणारे ठराव यांच्या विरोधात हरकत घेतलेल्या सुमारे 450 संस्थांची मंगळवारी सुनावणी झाली. बाबासाहेब पवार, विजय भोसले यांनी या हरकती नोंदवल्या होत्या. सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्याचे माजी संचालक उपस्थित होते.